करायचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार मंगळवार, 5 मे 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, अंगारक संकष्टी चतुर्थी. समर्थ म्हणाली दिवस तर फार उत्तमाचा आहे. मंगळवार बघा, गणपतीचा दिवस. प्रत्येक वार हे उत्तमाचेच असतात, परंतु संकष्टी चतुर्थी जरी बघा प्रत्यक्षात दर महिन्याला येत असली तरीसुद्धा आज वारसुद्धा मंगळवार आणि त्यामध्ये येणारी अंगारकी विशेष महत्त्व. कळले ते करी विनविने किती, तारी अथवा मारी गणपती, सकल दोष संकष्ट नाशना, हे दयानिधे श्री गजानना. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे, आपल्याला श्लोक प्राप्त करून दिलेला आहे. प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, हा श्लोक ज्याप्रमाणे आपण म्हटलं त्याचप्रमाणे कळले ते करी विनविने किती, मला माझ्या चुका समजल्या. आयुष्यात जे मी चुका केलेल्या आहेत त्या चुकांचं संपूर्णपणे विवरण बघा, त्या चुका माझ्या लक्षात आलेल्या आहेत आणि मी तुला आता शरण येऊन विनंती करत आहे. ज्याप्रमाणे कसा श्लोक आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आपण आपल्या आयुष्यात आहेत ना, सर्व चुका लपवून ठेवतो आणि ज्यावेळी चुका लोक दाखवतात त्यावेळी आपण आपला चेहरा लपवतो. समर्थ म्हणाले संकष्टी चतुर्थी, संकट तेव्हाच उभं राहतं ज्यावेळी आपल्या हातून चूक घडते. ज्यावेळी चूक घडली आणि तिथल्या तिथं सुधारली तर बघा प्रत्यक्षात पुढे अडचण येणार नाही. तारी अथवा मारी, बघा प्रत्यक्षात तू मला संकटातून तारून, ज्या प्रकारे बघा तारी अथवा मारी गणपती, ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात आलेलं भलं मोठं संकट असतं, त्या संकटातून मला वाचव किंवा शिक्षा कर. मी तुझ्या प्रत्यक्षात मर्जीवर अवलंबून आहे. तारी अथवा मारी. गणपती सकळ दोष संकष्ट नाशना. प्रत्येक ओवीचा आपल्याला अर्थ प्राप्त करून दिलेला आहे. हे गणपती राया, तू सर्व दोषांचा आणि संकटाचा नाश करणार आहे. कधी जर आपण पाहायला गेलो, देव कधी आपल्याला शिक्षा करत नाही हो. देव कधी आपलं वाईट कधी करत नाहीये. वाईट करतो तो फक्त आपल्याला आपला कर्मच. तुम्ही चांगले कर्म करा, देणाऱ्याचे हात हजार आहेत, पण जर तुम्ही वाईट कर्म करत असाल तर बघा त्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळत असतं. म्हणून समर्थ म्हणाले गणपती हे गणराया, सकल दोष संकष्ट नाशना. विघ्न हरताय, सर्व विघ्न दूर करणारा प्रत्यक्षात गणपती राया आहे. आपण एखाद्या कार्याची जी सुरुवात करतो, ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात मंगल बघा पावित्र्य येण्यासाठी, आपलं आयुष्य उत्तम रीतीने पाहण्यासाठी आपण काय करत असतो, पूजन करत असतो. मग हे दयानिधे श्री गजानना, हे दयाळू देवा, हे श्री गजानना, आलेलं संकट प्रत्यक्ष तूच दूर कर.
मग विचार करा, कसा श्लोक आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. कळले ते करी विनविने किती, तारी अथवा मारी गणपती, सकल दोष संकष्ट नाशना, हे दयानिधी श्री गजानना. आपल्याला कंटाळा येतं ऐकायला. कारण का? कारण प्रत्यक्षात ते आपल्याला पचत नाही. एखादं गाणं लागू दे, पुन्हा पुन्हा आपण ते ऐकतो, त्या तालावर नाचतो. परंतु समर्थ म्हणाले, एकदा का संकट उभं राहिलं ना, की नंतर बघा ज्याप्रमाणे या देहाची अवस्था होते, त्यावेळेला कोणीही सोडवायला येत नाही. आता मला माझी चूक कळालेली आहे, मला माझे दोष कळाले आहेत. आता त्यातून मला मुक्तता व्हावी, माझ्याकडचं हे सगळं संकट दूर व्हावं. मी फक्त आणि फक्त तुझ्या बघा प्रत्यक्षात विश्वासावर अवलंबून आहे. आता संकट निवारण म्हणजे काय? समर्थ म्हणाले, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी किंवा अडचणीच्या काळात मनाला शांती आणि शक्ती देत असते. बरोबर आहे. आपल्या घरामध्ये प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून वाद होतो. मग आपण काय करतो? रागाचं कारण नाही शोधत. रागाचं कारण शोधलं पाहिजे. कोणत्या कारणामुळे राग आलेला आहे ते आपण समजून जर घेतलं तर दुसऱ्या दिवशी बघा त्या कारणावरून भांडण होणार नाही. बरोबर. ही चूक आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात समर्थांनी खूप काही प्राप्त करून दिलेलं आहे. आपण सर्व काही देवावर सोपवावं. त्याचप्रमाणे समर्पणाची भावना, बरोबर की नाही. दुसरं म्हणजे नम्रता. आपल्या मर्यादा मान्य करून देवाकडे विनंती करणे. आपल्या घराजवळ मंदिर असतं, बरोबर की नाही. त्या मंदिरामध्ये आपण जातो की नाही? केव्हा जातो? ज्यावेळी प्रत्यक्षात आपल्यावरती संकट येतं तेव्हाच. त्या मंदिरामध्ये आपण किती वेळ थांबतो विचार करा. ज्यावेळी संकट उभं राहत नाही त्यावेळी बाहेरूनच आपण मोटरसायकलवर असू तेव्हा आपण हॉर्न वाजवतो. मंदिरामध्ये प्रवेश पण करत नाही. का? संकट आलेलं नाहीये. हॉर्न वाजवतो आणि तिथून निघून जातो. थोडा वेळ पण आपल्याला मिळत नाहीये. परंतु जेव्हा आपल्याला प्रत्यक्षात संकट उभं राहतं तेव्हा वेळात वेळ काढून आपण त्या मंदिरात बसलेलो दिसतो की नाही. मंदिरात पाहायला बघा प्रत्यक्षात आपण किती तास राहतो, कारण संकट ओढवलेलं आहे. अहो विघ्नहर्ता तोच आहे, बरोबर की नाही. प्रत्यक्षात विघ्न दूर करणारा तोच आहे. म्हणून समर्थ म्हणाले, सर्व संकटे दूर करत आपल्या चुका ओळखून आपल्यामध्ये सुधारण्याची तयारी असलं पाहिजे. बरोबर की नाही. सुधारण्याची तयारी आपल्यामध्ये असली पाहिजे. समर्थांनी सुंदर एक भाग दिलेला आहे, श्रवण नक्कीच करूया. एक लहान मुलगा होता. तो नेहमी चुका करायचा आणि त्यातून बघा जर पाहायला गेलो तर त्रास व्हायचा. एकदा त्याने मनापासून गणपती बाप्पा समोर प्रार्थना केली, हे गणपती राया, माझ्या चुका मला समजून दे आणि झालेल्या चुका आहेत त्या पुन्हा माझ्या हातून घडू नयेत यासाठी मला योग्य मार्ग दाखव. हळूहळू तो आपल्या चुका ओळखू लागला आणि सुधारला आणि त्याचप्रमाणे त्याचे जीवनसुद्धा सुखी झाले. विचार करा, जर तुमचा देवावर विश्वास असेल, श्रद्धा असेल आणि तुमच्यामध्ये नम्रता असेल ना,
आणि तुम्ही जर उत्तम प्रकारे प्रार्थना केल्यास सर्व ते दूर तर होतीलच आणि उत्तम प्रकारे तुम्हाला योग्य मार्गसुद्धा प्राप्त होईल. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर की नाही? ऐकणं फार गरजेचं आहे. आपण काय विचार करतो, अरे तेच बोध, तेच विचार, तेच शब्द. अहो बरोबर आहेत, या कलियुगामध्ये तेच शब्द, तेच ओव्या, तेच श्लोक आपल्यासाठी पूरक आहेत, आपल्यासाठी खूप गरजेचं आहेत. कारण बघा, ज्याप्रमाणे ऐकलेचे ऐकावे पुन्हा पुन्हा, बघा काय समर्थांनी उत्तम प्रकारे भाग दिला. आपल्यामध्ये ऐकण्याची भूमिका नाहीये, आपण फक्त बोलतो. संकटे कधी कोणाला सांगून आलेत का हो? रात्री झोपेमध्ये मी उद्या तुझ्यासमोर बघा संकट उभं करून येणार आहे, असं कधी सांगून आलंय का हो? अडचण नाही ना. ती कुठलंही असो, पैशाचा असो किंवा कुठल्या संकटामध्ये आपण सापडलेलो असो, पण ती संकट दूर करायची. तो माझा दूर करणारा कोण आहे? त्याची ओळख आपल्याला पूर्णतः जाणीव करून देणारा सद्गुरू साक्षात आहे. त्यावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, अडचण जरी आपल्याला कितीही भासली, संकट कितीही ओढावलं, तरी आपला देह डळमळीत होता कामा नये. जर आपण विचार जर केला, खरंच आपल्याला पैशाची कमतरता आहे. बरोबर की नाही? प्रत्येक मनुष्य देहाला आयुष्यात पैसाच कमी पुरतो. आपण या टीसभर पोटासाठी कष्ट करत नाहीये, तर लोकांनी जेवढं कमावलेलं आहे ना, त्याच्यापेक्षा मला जास्त मिळावं यासाठी आपण काम करतो. त्याच्याकडे टू व्हीलर आहे, तर त्याच्यापेक्षा वेगळीच टू व्हीलर माझ्या घरी यावी किंवा माझ्याकडे फोर व्हीलर यावी यासाठी आपण काय करत असतो? तुलना करत असतो. आणि याच तुलनेमुळे आपण काय करतो? संकट ओढावून घेतो. बघा, प्रत्यक्षात काय काय संकट आपल्याला पाहायला मिळतात. आपण एखाद्या गाडीसाठी, एखाद्या घरासाठी आपण लोन घेतो. बरोबर की नाही? कर्ज घेतो आणि त्या कर्जाचे परत आपल्याला हप्ते फेडायचे असतात. आणि त्यावेळेस बघा आपला जॉब सुटतो. मग आपण काय विचार करतो, अरे माझ्यावरतीच असं का ओढवलं संकट? मी नवीन कार काय घेतली, मी नवीन गाडी काय घेतली, मी नवीन घर काय घेतलं आणि माझा जॉब सुटला. माझा व्यवसायात बघा लक्ष उत्तम प्रकारे लागत होता, परंतु आता व्यवसायसुद्धा माझा कमी होत चाललेला आहे. म्हणजे आर्थिक परिस्थिती कुठेतरी कमी झाली. मग आपण दोष कोणाला देणार? विचार करा. समर्थ म्हणाले, दोष हे फक्त तुझ्या कर्माला. म्हणून समर्थ म्हणाले, कळले ते करी विनविने किती. मग यासाठी काय करावं लागेल? विनंती करावी लागेल. आपण एखाद्या ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा ते बघा, आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो किंवा एखाद्या मॉलमध्ये जातो, तेव्हा ते आपल्याला विचारतात की नाही, आमची सेवा कशी वाटली तुम्ही लिहून द्या. बरोबर की नाही? मग तसंच आपल्याला सुंदर आयुष्य ज्याने प्राप्त करून दिलेलं आहे, त्याच्याजवळ आपण जेव्हा निवेदन ठेवतो आणि त्या निवेदनाची आपली पूर्तता झाल्यानंतर बघा, एखादी इच्छा असते आणि ती इच्छा आपली पूर्ण होते. आपला देह खूप आनंदी राहतो, समाधानी राहतो. कारण का? माझ्या इच्छा होत्या, माझे निवेदन होते, माझी मागणी होती, ती माझी पूर्ण झाली. आता मागणी पूर्ण झाली, इच्छा पूर्ण झाली. अहो, घरातून बाहेर पडताना आपण निवेदन ठेवतो, हे सद्गुरू राया, हे समर्थ राया, मी घराबाहेर पडत आहे, नेणारा तूच आहे आणि आणणारा तूच आहेस. बरोबर तो नेतो आणि बरोबर तो आणतोय. बरोबर की नाही? सुरक्षा रक्षा, बरोबर की नाही? सुरक्षा कवच म्हणून बरोबर उत्तम प्रकारे नेतोय, उत्तम प्रकारे आणतोय. मग आल्यानंतर प्रथम त्याच्याजवळ निवेदन ठेवता आलं पाहिजे ना. विनंती आपण केली की नाही जाताना? मग त्याचप्रमाणे आपली मागणी पूर्ण झाली. आपल्या बघा इच्छा होती, त्याप्रमाणे आपली मागणी, त्याप्रमाणे आपल्याला पुरवठा झाला. मग आपल्याला निवेदन ठेवता आलं पाहिजे, हे सद्गुरू राया, तू जसं नेलेलं आहे तशा प्रकारे उत्तम प्रकारे आणलेलं आहेस. माझ्या या देहावरती एवढं भलं मोठं संकट असताना प्रत्यक्षात तूच पूर्णपणे बघा मोकळं करून योग्य मार्ग दाखवलेला आहेस.
ही तुझीच कृपा. मग हे जेव्हा तू बोलशील तेव्हाच तुझी मागणी, तेव्हाच बघा प्रत्यक्षात तुझा देवावरती असणारा विश्वास, तुझी देवावरती असणारी श्रद्धा तुला समजेल. म्हणून समर्थ म्हणाले अंगारकी आहे, अंगारकी संकष्टी चतुर्थी. प्रत्येक देहाला सुखदुःख आणि त्याचप्रमाणे सुखाचे दिवस दुःखाचे दिवस पाहायला मिळत असतात. पण त्यातून कधी डळमळत आयुष्य जगायचं नाही आहे, तर उत्तम प्रकारे ताठ मानेने जगायचं आहे. कळले ते करी विनविने किती, तारी अथवा मारी गणपती, सकल दोष संकष्ट नाशना, हे दयानिधे श्री गजानना. जय जय रघुवीर समर्थ.